उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये आमदारांनी गोळीबार केल्यानंतर उल्हासनगर कल्याण पूर्वमध्ये तणावाचे वातावरण असून मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडनं आक्रमक होत कल्याण बंदची हाक दिलेली आहे। एकंदरीत कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क होत भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे घर असतील, कार्यालय असेल, त्याचबरोबर जखमी असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक व शहर कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या घरावर देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मी सध्या उभा आहे पुन्हा लिंक रोडवरती। हे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचं कार्यालय आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विशेषतः कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे, या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने 6 गोळ्या लागल्यानंतर जखमी अवस्थेत उपचार घेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश व राग या ठिकाणी निर्माण होतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तो राग आमदारांवरती किंवा त्यांच्या घरच्यांवरती तुटू नये यासाठी या ठिकाणी पोलिसांनी जास्त सतर्कता घेत दंगल विभागाची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि दंगल विभागाचे पोलीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर कल्याण कोळशेवाडी असो किंवा उल्हासनगर असो सर्वत्र पोलिसांनी एकंदरीत आपला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहारा जो आहे तो कार्यालय असतील किंवा घरावरती ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पोलिसांकडनं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात आवाहन देखील केलं जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।